भारत न्यूज 44. अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली येथील आदिवासी बांधवांनी परिसरातील दगडखाणींविरोधात तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. तनिष दगडखाण आणि रामश्री कन्स्ट्रक्शन स्टोन क्रशरमुळे गावाजवळ अवघ्या 300 मीटर अंतरावर स्फोटकांचा वापर करून उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या स्फोटांमुळे घरांना तडा जात असून शेती आणि परिसरातील जनजीवन धोक्यात आले असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. सुरुंग स्फोटामुळे उडणारे दगड शेतात काम करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर उडणाऱ्या धुळीमुळे भाजीपाला शेतीचे नुकसान होत असून पाणी आणि अन्नधान्यामध्येही धुळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे स्थानिकांना श्वसनाचे आजार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुरांसाठी चारा नष्ट झाल्याने पशुधनावरही परिणाम झाला असून दूषित पाणी प्यायल्याने काही गायींचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर दगडखाणी आणि क्रशर तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता संबंधित ठिकाणी ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली असून आदिवासी बांधवांनी आपल्या हक्कासाठी शांततापूर्व मार्गाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपण पाहतोय की आदिवासी समाज आणि आदिवासी समाजाचं संरक्षण करणारा कायदा म्हणजे अट्रॉसिटी आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा हा कायदा विशेष कायदा म्हणून शासनाने केंद्र सरकारने त्यांना मान्यता दिलेली आहे. परंतु गेली 3 वर्ष यांच्यावर जुलूम होत आहेत. पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांची दखल सुद्धा घेतलेली नाही. यांच्या शेतीचं नुकसान करणं, यांचं पाणी कायमस्वरूपी घालवून टाकणं, यांच्या घरामध्ये अन्न पाण्यामध्ये धूळ जाऊन त्यांना रोग निर्माण होणे, अशा विविध कलमांतर्गत या खदान मालकावर आणि क्रशर मिशन जे कोणी चालवत आहेत त्यांच्या विरोधामध्ये अट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. आदिवासी विकास परिषदेचा आदिवासी विकास परिषदेचा खदान बंद यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल आदिवासी विकास परिषदेचा खदान मालक क्रशर मालक पोलीस प्रशासन महसूल प्रशासन असा विषय आहे की विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांनी आज तुम्ही आंदोलन केलेलं आहे 8/4/2026 रोजी. काय मागण्या आहेत आपल्या? साहेब, आमच्या मागण्या एवढेच आहेत की दगडखाण क्रेशर मशीन कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की भाजीपाला व आंबा शेतीची नासधूस करणाऱ्या दगडखाण मालकावर अट्रॉसिटी गुन्हा 1 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. तर तिसरी मागणी आमची अशी आहे, आदिवासींच्या घरांत तडे गेलेले आहेत ते घरे दुरुस्त करून देणे. आणि चौथी मागणी आमची अशी आहे, आदिवासी वाडीतील जे बोरवेलचे पाणी गेलेले आहे, विहिरीचे पाणी गेलेले आहे ते त्याही नवीन करून देणे, एवढी आमची मागणी आहे. तर ह्या मागण्यांची तहसीलदाराने, कलेक्टर साहेबांनी किंवा पोलीस स्टेशनने या मागण्यांची दखल घ्यायला पाहिजे. जर ह्या मागण्यांची आमची दखल घेतलेली नाही तर जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. आज किती वर्षापासून आपण कलेक्टर ऑफिस, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय येथे आपण तक्रार देत आहेत? सध्या आता जवळजवळ हे कंपनी रामश्री कन्स्ट्रक्शन कंपनी येऊन 3 वर्ष झाले. 3 वर्षापासून आम्ही त्यांना वारंवार स्वतः भेटून त्यांना तक्रार देतो आहे की आम्हाला असा तुमच्यापासून त्रास आहे. उलट ते आमच्यावर आवाज चढवून बोलतात. त्यांना समजावण्यासाठी आल्यानंतर ते आवाज चढवून बोलतात की तुमचा त्रास आम्हाला आहे, म्हणजे आम्ही ब्लास्टिंग करतो त्या दगडा इकडे येत असतील याचा अर्थ. आणि आमचे जे तर बाहेर लोक कामं करतात शेतीमध्ये त्याच्या डोक्यावर कित्येक वेळा अशा दगड गेलेले आहेत. ते आम्ही पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे. पोलीस लोक इथं आलेले आहेत, त्याही पाहणी केलेली आहे. आणि आज पोलीस स्टेशनला पत्र देऊन तरीसुद्धा पोलीस प्रशासन इथं आलेलं नाही. वगैरेच्या आता गोष्टी फोल झालेल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्ही या ठिकाणी मांडतो. या ठिकाणचे तहसील, कलेक्टर आणि या खड्यांच्या खदान मालकाने
रॉयल्टी जोपर्यंत या ठिकाणची खदान ज्या दिवशीपासून चालू झालेली आहे, ती खदानीची योग्य पद्धतीने रॉयल्टी आणि परवानग्या घेतल्या आहेत किंवा कशा, याचा अहवाल या ठिकाणच्या तहसीलदाराने आम्हाला सादर केला पाहिजे. याची लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची याचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि ते क्षेत्रफळ काढून आपण रॉयल्टी कशा पद्धतीने दिलेली आहे, खडीचं काय झालेलं आहे, माती उत्खननाचं काय झालेलं आहे, हा तहसीलदाराकडून रिकॉर्ड घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. अन्यथा त्याच्यावर सुद्धा आम्ही योग्य पद्धतीने गुन्हा दाखल करणार, माघार नाही. या ठिकाणी प्रशासनानं ह्या खदान 4 वाजेपर्यंत बंद केल्या नाहीत तर कायदा हातात घेऊन ह्या खदान बंद करणार, एवढंच या ठिकाणच्या प्रशासनाला माझी चेतावणी आहे. आदिवासी विकास परिषदेचा आदिवासी विकास परिषदेचा खदान मालक खदान मालक खदान बंद खदान बंद कृषी मिशन जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार मुर्दाबाद मुर्दाबाद तहसीलदार मुर्दाबाद 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 आदिवासी विकास परिषदेचा आदिवासी विकास परिषदेचा आदिवासी विकास परिषदेचा आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज आपण आंदोलनाला बसलेलो आहे, त्याच्याविषयी काय आहे? नमस्कार, मी BP लांडगे, आदिवासी विकास परिषदचा संस्थापक सचिव. तर गेली 3 वर्षापासून आदिवासी बांधव माननीय जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, पर्यावरण विभाग अशा संबंधित खात्यातील विभागांना लेखी स्वरूपामध्ये अनेक वेळा त्रास होत असल्याच्या संदर्भात पत्र दिलेले आहेत. त्यामध्ये आदिवासी समाजाचं या ठिकाणी यांना नैसर्गिक मिळणारं पाणी जे आहे यांच्या सुरुंगामुळे नष्ट झालेलं आहे. त्यामुळं आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वनवन भटकावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. याशिवाय या ठिकाणचे जे खदान मालक आहेत त्यांनी जे स्फोटकं वापरलेले आहेत ते स्फोटकं एवढे शक्तिशाली वापरलेले आहेत की ज्यामुळे यांचे जे घर आहेत आदिवासी बांधवांचे, त्या घरांना अक्षरशः तडे गेलेले आहेत, घरं खिळखिळे झालेले आहेत, घरांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि यांचे जे क्रेशर मिक्सरचं जे धूळ आहे त्या आदिवासी बांधवांच्या घरामध्ये अन्न पाण्यामध्ये जाऊन अनेकांना TB सारख्या बिमारी झालेल्या, श्वासोश्वास घेण्यास त्यांना त्रास होतो आहे. यांच्या ज्या स्फोटकातील केमिकल आहे, केमिकल आणि धूळ ही ज्या या ठिकाणच्या जनावराला पिण्यासाठी पाणी जात होतं अशामध्ये मिक्स झालेली आहे, ती सामावलेली आहे. आणि केमिकलयुक्त आणि या धुळीचं पाणी पिऊन या ठिकाणच्या 6 गायी मृत पावलेल्या आहेत. आदिवासी बांधवांची जी परंपरागत शेती आहे त्याच्यावर धूळ जाऊन संपूर्ण त्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे. अशा परिस्थितीमध्ये आदिवासी बांधवानं केविलवाणी अधिकाऱ्याच्या दारात जाऊन आपले पत्रव्यवहार केलेले आहेत. परंतु हे अधिकाऱ्यांनी धनदानग्यांचे चाकर बनून आदिवासी बांधवावर शासकीय जुलूम केलेला आहे. खदान मालकांनी क्रेशर मिशनचा या धनदानग्यांचा हा गैरशासकीय जुलूम आहे. आणि त्यांच्या संबंधित असले त्यांना संलग्न असणारे, त्यांना साथ देणारे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत, जे जेणेकरून कलेक्टर असेल, प्रांत असेल, तहसीलदार असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, हे सर्व ते एकरूप झाल्यामुळे आज जो होणारा अन्याय अत्याचार आहे, त्यांच्यावर जुलूम आहे, तो आदिवासींवर होत असणारा जुलूम आहे. म्हणून यांचं पाणी वाचलं पाहिजे, यांच्या जमिनी वाचल्या पाहिजे, यांचे पशु पक्षी वाचले पाहिजे आणि माणसाचं सुद्धा संरक्षण झालं पाहिजे. यांच्या घरावर दगडे पाडले जातात, यांचे फळांचे झाड, आंब्यासारखे झाडं या ठिकाणी आहेत,
दुनियाभरचा त्याला तोर लागून सुद्धा एक फळ त्याला लागत, त्याचं कारण आहे की त्याच्या धुळीचं साम्राज्य या ठिकाणी आहे, जे सुरुंग वापरलं जातं. मग ते सुरुंग किती प्रमाणात, कशा प्रमाणात, कुणी वापरलं, ते परवानगी आहेत की नाही हा भाग दुसरा आहे. परंतु एवढं शक्तिशाली याचा स्फोट होतोय त्या खदानमध्ये की झाडावर, जे आंब्यांच्या झाडावर येणारा जो तोर आहे, त्यांचे फुलं आहेत, त्या हादऱ्याने गळून जातात. म्हणून कधीही भरून न निघणारं नुकसान या शेतकऱ्यांचं, आदिवासी बांधवांचं होत आहे. म्हणून त्याच्या निषेधार्थ आज दिनांक 8/4/2026 रोजी आमचे आदिवासी बांधव आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी भगत आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहेत. आणि या ठिय्या आंदोलनाचे कुठल्याही प्रकारच्या प्रशासनाने दखल घेतलेली नाही आज आपण पाहतोय. तर पण आपण म्हणजे त्यांना निवेदन दिलं होतं का, जसं कलेक्टर, तहसीलदार, प्रांत कार्यालय, पोलीस स्टेशन? हे 30 तारखेचं कलेक्टरला पत्र, 30 तारखेचंच तहसीलदारांना पत्र आहे, पर्यावरण विभागाला पत्र आहे. यापूर्वीसुद्धा जवळजवळ 100 ते 150 लोकांचं पत्र, सह्यांचं पत्र या प्रशासनाला देण्यात आलेलं होतं. परंतु या प्रशासनानं धनदानग्यांच्या सोबत राहून आदिवासीवर जुलूम केलेला आहे. अशा प्रकारचे जे स्फोट होत आहेत हे घातक आहेत. पर्यावरण विभागाचं काम होतं की या ठिकाणची परिस्थिती काय आहे, इथलं वातावरण कसं आहे, पोषक आहे की घातक आहे. केवळ आदिवासी आहेत म्हणून त्यांच्याकडे जर दुर्लक्ष होत असेल त्याचा मी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. 4 वाजेपर्यंत मी प्रशासनाला इशारा दिलेला आहे. प्रशासनाला सांगू इच्छितो, 4 तासामध्ये ह्या खदान बंद झाल्या नाहीत, कायदेशीर बंद झाले नाहीत, तर कायदा आम्हाला हातात घेऊन या खदान या ठिकाणी आम्हाला बंद कराव्या लागतील. मग त्या ठिकाणी आमचे प्राण गेले तरी चालतील किंवा आमच्यावर लाठीचार्ज पोलिसांनी केला तरी चालेल. आता कदापि माघार नाही नाही नाही. या ठिकाणचा सर्व खदान आणि क्रशर आम्ही या ठिकाणी कोणत्याही मार्ग, कितीही आमच्यावर मोठे गुन्हे दाखल केले तरी आम्ही या ठिकाणी माघार घेणार नाही. परंतु या आंदोलनाची आमची मागणी आहे. आमच्या स्थिती उद्ध्वस्त झालेली आहेत, आमच्या घरांना तडे गेलेले आहेत, आमचं जीवन, आमच्या लोकांना त्या धुळीमुळे TB सारख्या बिमाऱ्या झाल्यात. म्हणून पोलीस खात्याने या खदान मालकावर आणि त्यांच्या संबंधित जे क्रशर मिशन वगैरे जे कोणी असतील त्यांच्यावर फौजदारीसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातील योग्य कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. आणि तसे नाही केले तर नाईलाज असतो आम्हाला या खदान मालकाबरोबर या ठिकाणचे जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रांताला सुद्धा त्याच्या विरोधात आम्हाला अट्रॉसिटी दाखल करावी लागेल आणि ते केल्याशिवाय मी या ठिकाणी माघार घेणार नाही. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.